नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो. आज आपण काय करणार आहेत? पॉपकॉर्न तयार करणार आहेत. बाहेर छान असा मस्त पाऊस पडायला आहे आणि काहीतरी खमंग खाऊ वाटायला लागले. लहान मुलं असतील, सगळ्यांनाच, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच काय होतं, पॉपकॉर्न खावेसे वाटतात. खमंग आहे. तर आज मी काय केलेलं आहे, डीमार्टमधून हे पॉपकॉर्न आणलेले आहेत. हे मक्याचे बी आहेत. त्याला आपण मराठीमध्ये मक्याच्या लाह्या म्हणूयात. त्यात आपण काय करणार आहे, तयार करणार आहे. हे पॉपकॉर्न आता मी काय करू, तयार करू. तर पॉपकॉर्न तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, हळद, मीठ आणि हे आपले पॉपकॉर्न मक्याचे बी आहेत. हे डीमार्टमधून मी आणलेले आहेत. लहान मोठी साईज पॅक असे मिळतात. तर मैत्रिणींना आपण काय केलेलं आहे, हे मी जाड बुडाचं कोटिंगचं आहे. हे पातेलं मी काय केलेलं आहे, हे गॅसवर तापायला ठेवलेलं आहे. आता हे आपण तापायला ठेवू. तापल्यानंतर आपण याच्यामध्ये साहित्य टाकू. आता आपलं काय झालेलं आहे, पातेलं तापलेलं आहे. मी याच्यामध्ये काय करते, 6-7 चमचे तेल टाकते. आता काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे आपले पॉपकॉर्न छान होतील. आता जेवढं आपण तेल टाकलेलं आहे त्या तेला आता मी ह्याच्यामध्ये काय केलेले, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता आपण काय करायचं, हे जे आपण तेल, मीठ आणि हळद टाकून घेतलेले, या तेलामध्ये जेवढे पॉपकॉर्न बसतील तेवढेच पॉपकॉर्न आपण टाकायचे. जास्त टाकायचे नाही, त्याच्यामुळं ते फुलणार नाही. आता बघा, आपले एवढेच बसलेले आहेत. आता हे पातेल्यात काय केलेलं आहे, मी जेवढे तेलामध्ये बसते तेवढेच मी काय केलेत, हे पॉपकॉर्न टाकलेले आहेत. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी काय करणार आहे, गॅस फुल ठेवायचा. गॅस फुल ठेवायचा आणि मी ह्याच्यावर झाकण टाकणार आहे. आता हे झाकण जोपर्यंत आपल्याला तड आवाज कमी होत नाही तोपर्यंत आपण ते उघडायचं नाही. सारखं झाकण उघड झाक करायचं नाही, कारण आपले झाले का नाही, उघडले का नाही असं बघायचं नाही. आता हे आवाज थोडेसे फटफट येतात आणि ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला काही आवाज येत नाही, त्यावेळेला आपल्याला ते पॉपकॉर्न तयार झालेले असतात. आता जे झाकण ठेवलं आहे ते आपण तयार झाल्यानंतरच उघडणार आहेत. हे बघा मैत्रिणींनो, कसा आवाज फटफट यायला लागलेला आहे. झाकण उघडायचं नाही, गॅस फुल ठेवायचा. फक्त आवाज ऐका तुम्ही, त्या आत फटफट काय व्हायलेत, आपले पॉपकॉर्न तयार व्हायलेले आहेत. हे बघा, आवाज बघा. आपण पूर्ण झाल्यानंतर झाकण काढणार आहे. बघा मैत्रिणींनो, आता आपल्या पॉपकॉर्नचा आवाज एकदम कमी झालेला आहे. आता आपण काय करूया, ह्या पॉपकॉर्नचं झाकण, ह्या पातेल्यावरचं झाकण काढूया. पॉपकॉर्न तयार झाले का बघूया. वाह, सुंदर. बघा मैत्रिणींनो, किती सुंदर सुरेख असे आपले हे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. मस्त, खूप सुगंधित असा छान वास त्यांचा यायला लागलेला आहे. वाह, सुंदर. अशा प्रकारे आपले खूप सुंदर, बघा किती पूर्ण मक्याचं हे झालं आहे की नाही, एक ना एक फुललेला आहे. असा खूप छान हे पॉपकॉर्न आपले तयार होते. ज्याला तिखट थोडंसं असं वाटत असेल त्यांनी काय करायचं, तेलामध्येच त्यावेळेला चमचा, जर जास्त तिखट आवडत असेल तर 1 चमचा तिखट टाकायचे. अशा प्रकारे आपले खूप सुंदर सुरेख असे आणि खायला टेस्टी, एकदम खमंग असे हे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. कशी वाटली सखीनो मैत्रिणी रेसिपी? खूप सुरेख, सुंदर आणि छोटीशी, एकदम सोपी अशी ही आपली रेसिपी आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.